वसमत तालुक्यातल्या पळशी येथे श्री महारुद्र यात्रानिमित्त भव्य कुस्त्यांचे दंगलीचे आयोजन करण्यात आले। प्रतिवर्षाप्रमाणे याही वर्षी श्री महारुद्र यात्रा व जंगी कुस्त्यांच्या कार्यक्रमामध्ये राज्यभरातून मल्लांनी या ठिकाणी सहभाग नोंदवला। यामध्ये महिला वर्गांनी देखील मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवला। या यात्रेनिमित्त महारुद्र पालखी मिरवणूक देखील काढण्यात आली। जंगी कुस्त्यांचे सामने देखील या ठिकाणी करण्यात आले। लाखो रुपयांची लूट देखील या ठिकाणी करण्यात आली। बक्षिसांचे वितरण देखील या ठिकाणी विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। यामध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती तानाजीराव किशनराव बेंडे पाटील यांच्या वतीने 11,111 रुपयाचं प्रथम पारितोषिक देण्यात आलं। द्वितीय पारितोषिक रंगनाथ जंटी तातेराव बेंडे पाटील यांच्या हस्ते 7,111 रुपयाचं बक्षीस देण्यात आलं। त्यानंतर विकास माधवराव बेंडे पाटील युवा उद्योजक पळशी यांच्यातर्फे देखील 7,111 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं। चांदू जनार्दन बेंडे पाटील यांच्यातर्फे देखील 7,111 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं। श्री डॉक्टर बालासाहेब सखारामजी बेंडे पाटील यांच्या वतीने देखील 7,111 रुपयाचं देण्यात आलं। हॉटेल दाजिबा फॅमिली गार्डन अँड रेस्टॉरंट यांच्या वतीने देखील 7,111 रुपयाचं द्वितीय पारितोषिक देण्यात आलं। यानंतर तृतीय पारितोषिक नामदेवराव दत्तराव डांगरे मोटार मेकॅनिकल यांच्यातर्फे देखील 5,001 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं। नारायणराव साहेबराव राऊत चेअरमन सोसायटी पळशी यांच्या वतीने देखील 5,001 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं। बापूराव तुकारामजी डांगरे पाटील श्रीधर ट्रेडिंग कंपनी यांच्यातर्फे देखील 5,001 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं। श्री भिकाजी गिरी माजी सरपंच पळशी यांच्यातर्फे देखील 5,001 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं। वैभव मोतीरामजी बेंडे पाटील यांच्या वतीने देखील 5,001 रुपयाचं पारितोषिक देण्यात आलं। श्री डॉक्टर युवराज प्रल्हादराव बेंडे पाटील कैलासवासी शंकरराव नारायणराव बेंडे पाटील यांच्या स्मरणार्थ 5,001 रुपयाचं, तसेच श्री प्रकाश उत्तमराव डांगरे कैलासवासी उत्तमराव सखारामजी डांगरे पाटील यांच्या स्मरणार्थ हे 5,001 रुपये असे एकंदरीत 1 2 3 4 5 6 7 तृतीय पारितोषिक देण्यात आले। त्यानंतर कुस्तीपर बक्षीस या ठिकाणी 3,001 रुपया जीवक बापूराव ढगे सरपंच यांच्यातर्फे देण्यात आलं। 3,001 रुपया सचिन सीतारामजी बेंडे पाटील उपसरपंच यांच्यातर्फे देण्यात आलं। 3,001 रुपया श्री प्रल्हाद नारायणराव बेंडे पाटील तंटामुक्ती अध्यक्ष यांच्यातर्फे देण्यात आलं। बापूरावजी रुस्तुमराव बेंडे पाटील यांच्यातर्फे 3,001 रुपया, रामाकेशवराव बेंडे पाटील यांच्यातर्फे 3,001 रुपया, डॉक्टर उमाकांत भगवानराव डांगरे पाटील यांच्यातर्फे 3,001 रुपये, मारुती तातेराव डांगरे पाटील यांच्यातर्फे 3,001 रुपये, संतोषराव बापूराव बेंडे पाटील उद्योजक यांच्यातर्फे 3,001 रुपया, डॉक्टर श्री शंतनू सुधाकर बेंडे पाटील यांच्यातर्फे 3,001 रुपया, श्री रामप्रसाद काळे ग्रामसेवक पळशी यांच्यातर्फे 3,001 रुपया असे कुस्तीपर बक्षीस या ठिकाणी देण्यात आले। कुस्तीपर बक्षीस यानंतर सखारामजी हारजी राऊत यांच्यातर्फे 2,001, प्रभाकर गणेशराव बेंडे पाटील यांच्यातर्फे 2,001, रोहिदास धोंडीराम डांगरे पाटील यांच्यातर्फे 2,001, मारुती नागोजी बेंडे पाटील यांच्यातर्फे 2,001, उत्तम गंगाधर बेंडे यांच्यातर्फे 2,001, माणिकराव नामदेवराव बेंडे यांच्यातर्फे 2,001, राजू विठ्ठलराव बेंडे पाटील 2,001, सोपनराव रंगनाथ बेंडे
यांच्यातर्फे 2001, किशनराव रामजी भेंडे यांच्यातर्फे 2001, विजय इंद्रजित कदम पाटील यांच्यातर्फे 2001, मधुकर सखारामजी भेंडे पाटील यांच्यातर्फे 2001, श्री पडोळे पाटील यांच्यातर्फे 2001, लाईनमन श्री धम्मपाल निवृत्ती ढगे मिस्त्री यांच्यातर्फे 2001, संभाजी दगडू ढगे मिस्त्री यांच्यातर्फे 2001, केशवराव संभाजी येंगडे यांच्यातर्फे 2001, गुणाजी निळबाजी ढगे यांच्यातर्फे 2001, रावण सटवाजी जोगदंड यांच्यातर्फे 2001, अंबादास घनश्याम येंगडे मिस्त्री यांच्यातर्फे 2001, लिंबाजी गुणाजी येंगडे मिस्त्री यांच्यातर्फे 2001, कुस्तीपर बक्षीस वेदांत रामराव भेंडे यांच्यातर्फे 1101, राम भगवानराव डांगरे यांच्यातर्फे 1101, ज्ञानेश्वर बालाजी भेंडे यांच्यातर्फे 101, नवनाथ जानकीराम ढगे यांच्यातर्फे 1101, माऊली विश्वनाथ गाडगे यांच्यातर्फे 101 रुपया असे पारितोषिक देखील या ठिकाणी देण्यात आले. कुस्त्यांचे नियोजन व अटी: नशापानी करून कुस्ती खेळता येणार नाही, जीतवाची जबाबदारी घेतली. या जे काही नियम आहेत या नियमावरूनच या कुस्त्या घेण्यात आल्या. नामदेवराव दत्तराव डांगरे पाटील, मारुती नागोजी भेंडे पाटील, विकास माधवराव भेंडे पाटील, रमेशराव बापूराव डांगरे, ज्ञानेश्वर सूर्यभान भेंडे हे यात्रा कमिटीचे सदस्य असून यांनी खूप मेहनत घेतली आणि ह्या कुस्त्या यशस्वीपणे पार पडल्यात. या कुस्तीचे समालोचन करणारे सन्माननीय संतोष शिंदे पाटील शनिकर यांनी सर्वांचे मन जिंकलेत. या कुस्त्या खेळण्यासाठी राज्यभरातून मल या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दाखल झाले होते आणि सर्व नियोजन देखील या ग्रामस्थांनी केल्यामुळे पंचक्रोशीतील कुस्तीप्रेमींनी या कुस्त्यांचा मोठा आनंद देखील लुटल्याचं पाहायला मिळत आहे.